वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नामामृत गोडी वैष्णवा लाधली योग्या साधली जीवन कळा. हे आपल्या 8व्या अभंगातील कितवं चरण आहे? 3रं चरण आहे. पहिल्या चरणामध्ये जे सविस्तर सांगितलं ते मागच्या चरणामध्ये त्याचं विशेष प्रकारचं विवेचन केलं आहे. तर मागच्या चरणामध्ये एक तत्वनाम साधिते साधन आणि एक तत्वनाम साधी द्वैताचे बंधन न बाधीचे. तर एक तत्व काय आहे, नाम तत्व कसं असतं, त्याला द्वैत बंधन किती असतात, नामतत्वाने सर्व बंधन निवृत्त होतात, याचं सविस्तर चिंतन केलं. प्रश्न असा आहे, नामतत्व हे एक तत्व आहे ही गोष्ट खरी आहे, ते सर्वश्रेष्ठ तत्व आहे ही पण गोष्ट खरी आहे. ती एक आहे, सर्वश्रेष्ठ आहे, सर्व बंधन दूर करणारं हे आहे, सर्वसाधारण लोकांना ते घेणंही शक्य आहे. नामतत्व काय फार अवघड नाही, साधारण आहे, सोपा आहे, सुलभ आहे, सफल आहे, सर्व बंधाचं निवृत्त करणारं आहे, ते श्रेष्ठ आहे आणि ती एकच असं आहे, काही 10 नाहीत. एवढं सर्व असताना सर्वसाधारण सामान्य माणसं त्या का प्रवृत्त होत नाहीत? सहज आहे ना ही गोष्ट. एवढं जर फल आहे, सर्व बंधन निवृत्त करणार आहे ते आणि सगळ्याला घेता येते, मग सर्व त्यात का त्याचा फायदा का घेत नाहीत? सर्वांनी ते घेतलं तर काय अडचण आहे? सर्वांनी घेतलं पाहिजे. संतांचे प्रयत्न आहेत, ग्रंथ त्याच्याकरताच आहेत. मग सर्व ते तत्व घेतात का? तसं नाही. ते सर्वांनाच नामतत्वाची गोडी ही सर्वांनाच लागते अशातला भाग नाही. पहिली गोष्ट नामामृत रूप आहे ही जरी गोष्ट खरी असली तर सर्वांना ते कळतं असं आहे का? ते सर्वांना काही कळत नाही. मग सर्वांना नामस्मरण जरी घेतलं तर त्याची गोडी सर्वांना असते का? असे काय नाही. नामस्मरण घेतात पण त्याची गोडी सर्वांनाच असते अशातला काय प्रकार म्हणता येत नाहीत. म्हणजे याचा अर्थ बंधाची जाणीव सर्वांना नाही, नामाची गोडी सर्वांना नाही, नामाचं महत्त्व सर्वांना नाही आणि त्यामुळे सर्वच घेतील अशातला काय भाग नाही. आणि त्यामुळे सर्वांनी नामस्मरण घ्यावं आणि मग त्या सर्वांच्या बंधाची निवृत्ती होईल असा आपला प्रश्न हा. त्याच्यात काहीतरी अडचणी येतात. सर्वांना ती गोष्ट शक्य का होत नाही? याचं कारण, जसं एखादं अन्न असतं, मिष्टान्न असतं आणि ते मिष्टान्न असतं पण ते मिष्टान्न सर्वांनाच गोड लागतं का? नाही लागत. रोगी मनुष्य असो त्याला त्या मिष्टान्न काही गोड लागतं? त्याला मिष्टान्नच चांगलं आहे, मिष्टान्नच चांगलं आहे, पण ते सर्वांना गोड लागतं का? ते नाही गोड लागत ना. मिष्टान्न रोगी मनुष्य असेल त्याला ते गोड लागत नाही. याचा अर्थ जसं मिष्टान्न हे रोग्याला विष वाटतं तसं दूध हे उत्तम असतं, पण ज्वर झाला, ताप आला तर त्याला ते कडू लागतं. त्याचप्रमाणे शंख पांढरा असतो, चंद्र पिवळा असतो, पण जर डोळ्यात कावीळ झाली तर त्याला शंखही पिवळा दिसतो आणि त्याला चंद्र पण पिवळा दिसतो. त्याचं कारण काय? तसंच अमृत आहे, नाम अमृत आहे, पण विषयासक्त माणसाला विषय त्याला तिकडे ते सुधरून देत नाहीत आणि त्यामुळे त्याला अमृतसुद्धा कडू लागतं. माऊली म्हणतात, विषयाचा पडी पाडून गोड परमार्थ लागे कडू. परमार्थ तर मग गोड आहे, परमार्थ तर गोड आहे, पण कडू लागतो की नाही? मागं एकदा सांगितलं तुम्हाला, विषय निंब बहु गोडी आला आणि भजन गुळ तो मज कडू झाला. वित्त हानीचा गळा झेंडू आला. याचा अर्थ काय झाला? हा स्वार्थ संपत्तीने जड झाला पाय. तर इकडं विषय न्यायला नको जास्त. मुद्दा असा आहे, भजन गुळ हा गोड आहे, परमार्थ गोड आहे, नामामृत गोड आहे, मिष्टान्न गोड आहे, हे सगळं गोड आहे, पण मग ते सर्वांना गोड लागतं अशातला भाग नाही. तुकारामांचा एक अभंग फार छान आहे. महाराज म्हणतात, आंधळशी जन अवघेचे आंधळे. आता जग काय, जे डोळसाला जगत दिसतं ते आंधळ्याला ते जगत बदललंय का याची दृष्टी बदलली? आंधळ्याशी जन अवघेचे आंधळे, आपणाशी डोळे दृष्टी नाही. याची दृष्टी खराब झाली का जग खराब झालं? ते याची दृष्टी खराब झाली ना. जगत हे वस्तू त्याप्रमाणेच असतं. तसं रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न.
तोंडाशी कारण चव नाही, याची चव बिघडली. मिष्टान्न जशाला तसंच आहे. मिष्टान्नात काही बदल झालेला नाही, जगात काही बदल झालेला नाही, मिष्टान्नात काही बदल झालेला नाही. तुकाराम महाराज तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण, आणि त्या त्रिभुवन सर्व खोटे, अवघे खोटे म्हणत हे अभंगात पाठ असतात. तर त्याला संपूर्ण त्रिभुवन काय वाटतं, त्याला ते खोट वाटते. अरे त्रिभुवन जशाला तसंच आहे, त्रिभुवन जशाला तसंच आहे, जग जशाला तसंच आहे, मिष्टान्न जशाला तसंच आहे, नामामृत जशाला तसंच आहे, दूध जशाला तसंच आहे. प्रश्न वस्तूचा नसतो, प्रश्न हा दृष्टीचा असतो, प्रश्न हा भावनेचा असतो, प्रश्न हा त्याच्या वृत्तीचा असतो. नामस्मरण उदंड चांगला असलं ते चांगलं असून करता काय तुम्ही? सोनमच फुकट असलं आणि उत्तम असलं, पण ज्याला ते सोनच नाही कळलं तर तू घेऊन हातातून फेकून देतोय का नाही? धनगराचा मनुष्य एखादा असला तर काय करेन तो? तोडीला परुषो बांधला गळा, शुक्ती का लावी? बहु मृगजळ देखुनी डोळा, आणि थुंकीचे अमृताचा गिळता गळाला. तो तोडीला परुषो बांधला गळा, शुक्ती का लावी? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अमृत पाहिलं बिचाऱ्यांनी, आणि तोंडात अमृत असलं गुळणा तिने ते फेकून दिला, आणि अमृत त्या मृगजळाच्या पाठीमागे लागले. आणि परी स्वतः चांगला गळ्यात बांधला, पण त्याला शुक्ती दिसली ती चमकणारी, त्यांनी ते तोडून ते शुक्ती घेतली त्या गळ्यात बांधली. हा कशाचा प्रश्न आहे? प्रश्न वस्तूचा नाही, त्याच्या समजुतीचा प्रश्न आहे, त्याच्या समजुतीचा प्रश्न असतो. तसाच प्रकार आहे या ठिकाणी. म्हणून इथं प्रश्न वस्तूचा नाही, तो त्याच्या दृष्टीचा आणि त्याच्या भावनेचा प्रश्न आहे. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जीवी ज्वरिताचे मुख, दूध मानिजे कडूविक. त्याचं तोंडच जर जीवच जर कडू झाली तर त्याला दूध हे कडूच लागतं, असं आहे. तेवी ज्ञान गर्वे पंडित देख, आणि ठेले विमुख हरिभजनी. मग आता ज्यांना विषयासक्ती आहे, ज्यांना गर्व आहे, ज्यांना अहंकार आहे, ज्यांना अज्ञान आहे, पाहिजे तेवढ्या विशेषण उपाध्या तुम्ही लावू शकता. नाम अमृत असं असतं, जशी कावीळ झाली त्याच्या डोळ्यातला दोष, किंवा रोग झाला त्याच्या मुखातला दोष, मग त्या दोषामुळे वस्तूत बदल होत नाही, तर बदल याच्या वृत्तीतला असतो. मग तसाच प्रकार आहे. नाम अमृताची गोडी तशीच आहे. माऊली म्हणतात, हिरवी दिठी वेधले कवळे, ते चांदण्या ते म्हणे पिवळे. बरं का, माहिती नाही, ते बी माझ्या स्वरूपे. आता मी मस्त शुद्ध आहे, पण लोक मला नाही शुद्ध मानित ना. मला कोण दगडाचा मानतो, कोण मंदिरात मानतो, कोण 4 हाताचा मानतो, कोण 2 हाताचा मानतो, कोण कसा आहे मानतो. मी जशाला तसा आहे. तसं ना तरी ज्वरे विटाळले मग, ते दुधाते म्हणे कडूविक. असे तेवी अमानुषा माणूस मानिती माते. मुद्दा एवढा सांगायचा आहे, वस्तूत काही बदल नसतो, बदल असतो तो आपल्या वृत्तीत असतो. आणि म्हणून सर्वांनीच नामस्मरण करावं, सर्वांनाच तत्व कळावं, आणि सर्वांचेच बंधन निवृत्त होतील, हे म्हणणं काही योग्य नाही. त्याचे प्रतिबंध हे सगळे असतात. काय असतात? विषयासक्ती असते, त्याला अहंकार असतो, त्याला गर्व असतं, त्याला अज्ञान असतं. नामस्मरण स्वयंसिद्ध असलं तरी सर्वांना त्याचं महत्त्व कळतं असं नाही. आणि म्हणून माऊली या चरणामध्ये त्याचं उत्तर देतात, नामामृत गोडी वैष्णवा लाधली. नामामृताची गोडी ही सर्वांना लाभत नाही. तर नामामृताची गोडी कोणाला लाभते? हे वैष्णवाला लाभते ना. मग ते का त्याला फुकट लाभली का? ती जगात फुकट काहीच मिळत नाही. बस सगळ्याला वाटतं महाराज व्हावं, बस सगळ्याला वाटतं श्रीमंत व्हावं, बस सगळ्याला वाटतं नेता पोटरी व्हावं. होता येते का सगळ्याला? नाही. त्याला जे काही कारणं असतात ते कमी पडतात ना. म्हणून आता नामस्मरणाची गोडी सगळ्याला लाभावी ही गोष्ट जरी खरी असली, तर अनंत जन्मीचे सुकृत पदरीन मग त्याचे मुखी हरी. बहुता सुकृताची जोडी, जन्मोजन्मी असेल पुण्य सामुग्री, तरीच नाम जीव अग्री, तिळतिळ पुण्य साचे पुढे. मग तर हे बहुता जन्म जोडे, आणि मग नाम तुझे वाचे शातुडे. अनेक प्रमाणा पुण्य मी देतो. आणि त्यामुळे सर्वांनाच नामाचं महत्त्व कळेल असा काही भाग नाही. तर तो असो भाग. पण कोणाला गोडी लाभली? मग ती वैष्णवाला गोडी लाभली. वैष्णवाला गोडी लाभली याचा अर्थ आता मी तो वस्तूत बदल नाही, बदल वृत्तीत आणि भावनेत असतो. मग नामामृत आहे ते सर्व करता आहे की नाही? बरं, मग सर्व करता आपण सर्वजण घेतो की नाही?
आपण सर्वजण घेतो. नामस्मरण सर्व करताय सकळाशे त्या अधिकार, ही गोष्ट खरी आहे. आणि आपण सर्वच नामस्मरण घेतो, ही पण गोष्ट खरी आहे. आपण गोष्ट घेतो का नाही, आपण नामस्मरण सगळे घेतो, ही गोष्ट खरी आहे. सर्वांच्या करता आहे ते नामामृत आपल्याला सगळ्याला मिळालंय आणि आपण ते नामामृत सगळेच घेतो, ही सगळी गोष्ट खरी आहे. सगळे घेतात आहे. फक्त अडचण एकच आहे, नाम अमृत मिळालं, सगळ्यांनी घेतलं, पण त्यातली गोडी घेतली का, त्यातली गोडी लागली का. इथं या चरणामध्ये गोडी या शब्दाला अंडरलाईन. नाम अमृत गोडी वैष्णवाला तरी असे. नामस्मरण घेतलं म्हणजे त्याला गोडी आहे अशातला भाग नाही. काही कोणी घेतो म्हणून हा पण घेतो, घडीभर भावनिक होतो म्हणून पण घेतो, आणि कदाचित त्याची गरज पंगत वाढायची म्हणून ते सगळे हरिराम म्हणते, तो पण त्यावेळी हरिराम म्हणू शकतो. त्याची काही गरज असेल, काही गरज असेल, आग्रह असेल, घडीभर क्षणिक भावना झाली असेल, किंवा त्याला एखाद्याचा काय म्हणतो आपल्याला त्याला हेवाय वाटत असेल, आणि एवढं करतो आपण थोडंफार करू, ते काही कारणं असू शकतात. याचा अर्थ त्या व्यक्तीला नामामृताची गोडी लागली असं म्हणता येत नाही. तर गोडी ही गोष्ट फार कठीण असते, फार सूक्ष्म असते. म्हणजे याचा अर्थ गोडी ही म्हणजे वैष्णवांना गोडी लागली म्हणजे काय लागली. गोडी शब्दाचा अर्थ आहे अत्यंत प्रीती, अत्यंत प्रेम, अत्यंत आवड. नामाची प्राणही पेक्षा ज्यांना आवड आहे, प्राणापेक्षा त्यांची गोडी त्यांना अधिक गोडी लागली आहे, त्याला म्हणतात गोडी लाभली. मग आता नामात गोडी आहे का, नाही. नामात गोडी असंच काही कारण नाही, तिथे एक अक्षर असतात. मग तसं दुधात गोडी असते का, नाही. वस्तूत गोडी, मिष्टान्नात गोडी आहे का, तर नाही. दुधात गोडी आहे का, नाहीत. नामात गोडी आहे का, नाही. कारण वस्तू ही वस्तू रूपाने असते. मग वस्तूत गोडी आहे असं काय म्हणता येत नाही. मग गोडी इंद्रियात आहे का, असंही काय म्हणता येत नाही. इंद्रिय ते जड असतात आणि वस्तू जड पडलेली असते. जर त्या वस्तूत गोडी असती तर ती गोडी सगळ्यांना गोडी लागली असती. जसा सूर्यप्रकाशमान असतो, सर्वांना सूर्यप्रकाशित दिसतो, तसं आपल्याला पण प्रकाशित दिसायला पाहिजे, आपल्या घोबडाला पण प्रकाशित दिसायला पाहिजे. तसं त्याला दिसत नाही, पण सूर्यासारखा राहतो ना. मग असं आहे. याचा अर्थ वस्तूत गोडी नसते, इंद्रियात गोडी नसते, प्रक्रियेत गोडी नसते. गोडी असते ती त्याच्या वृत्तीतल्या भावनेची. गोडी असते ती त्याच्या वृत्तीतल्या भावनेतली गोडी असते. गोडी आता वस्तू जर गोडी असेल तर ती सगळ्याला सारखी लागायला पाहिजे ना. सगळ्याला कुठं सारखी लागते. मग दारू चांगली गोड आहे का कडू येते, गोड. तुला प्यायला लागत दारू, तुला काय माहिती. दारू ही अत्यंत कडून वाईट असते असं म्हणू आपण ते. मग आता एखाद्याला जर दारूची नशा असेल आणि मग त्याला आता दारू प्यायची फार तीव्र इच्छा झाली, आणि मग त्याच्या पुढे चांगल्या गाईचं दूध, केशर, साखर टाकून त्याच्यापुढे दुधाचा ग्लास ठेवला, त्याला विचार हे याच्यापेक्षा फार चांगलं आहे, हे घे. कोणतं घेईल तो, कोणतं पिईल तो. मग त्याला गोडी कशात आहे. तुम्ही हे पेतान का हे पेतान, तुम्ही दूध पेतान. मग तुम्ही दुधात गोडी आहे का दारूत गोडी आहे. तुम्ही जर दारूत गोडी म्हटला तर तुम्ही प्यायला पाहिजे. तुम्ही जर दुधात गोडी म्हटला तर त्याने प्यायला पाहिजे. गोडी ना दुधात नाही, गोडी ना दारूत नाही. गोड काय असतं मग ते गोड आपण म्हणतो खडी साखर गोड आहे असं जर म्हटलं, मग खडी साखर गोड आहे, मधुमेहाची माणसाला देऊन पहा बरं, खातो का तो. आणि लिंब काय कडू आहे, लिंब कडू आहे, मग उंट खातो की नाही, उंटाला कडू आहे का तो. मग गोड आणि कडू ही जगात जन्मालाच आलेलं नसतं. कोणती वस्तू गोड नसते आणि कोणती वस्तू कडू नसते. मग हे ज्याच्या त्याच्या भावनेने ठरवलेलं असतं. ते उंटाला निंबाचा पाला त्याला गोड लागतोय, पाला कसा आहे तो प्रश्न आहे. त्याची भावना आणि त्याची वृत्ती तशी गोड आहे. तशी दारू गोड का कडू तो प्रश्न नाही, त्याला त्याची गोडी आहे, त्याच्या वृत्तीतली गोडी येते. दुधात गोडी तुम्हाला असते पण त्याला गोडी थोडीच आहे. आणि तुम्हाला दुधात गोडी पण याच्यात गोडी नाही, त्याला याच्यात गोडी पण त्याच्यात गोडी नाही. मग गोडीचा प्रश्न हा वस्तूत येतच नसतो. नामस्मरणात गोडी असण्याचं कारणच नाही. नामस्मरण हे एक काय म्हणून आपण त्याला एक मुखातला एक शब्द आहे, रकारापुढे मकार आहे राम, हे शब्दच असतात ते.
पण त्याच्यामध्ये ज्या कालात याची पुण्यही उदय येते. आता नाम स्वभावता प्रभावी आहे. मग आता अमृत पाहिलं आपण आता किंवा दूध पाहिलं तर ते पौष्टिकच असतं ना, त्याच्याबद्दल काय वाद आहे. पण तुमचा स्वीकार कसा आहे त्याच्यावरती अवलंबून गोष्ट असते. मुद्दा एवढा सांगायचा आहे, जशी वैष्णवाला नामामृताची गोडी लाभली म्हणजे त्याच्याबद्दलचं प्रेम उत्पन्न झालं, त्या नामातला प्रभाव समजला, त्या नामातली शक्ती समजली, तशी सर्वांना ती शक्ती समजत नाही, प्रभाव समजत नाही. आणि त्यामुळे ती गोडी नामासारखं असलं तर ती गोडी आपल्या वृत्तीत निर्माण होईल अशी काही गोष्ट सांगता येत नाही. पण ती मात्र वैष्णवाला या ठिकाणी निर्माण झाली. एकनाथ महाराज त्याचं फार गोड वर्णन करतात. एकनाथ महाराज म्हणतात, अरे भगवत भजनाचे सुभक्त जाणती भाविक. मग आता भजन सगळे जरी करत असले तर कोणाची श्रद्धा, कोणाची निष्ठा, कोणाची एवढी, कोणाची एवढी, कोणाची एवढी, बरोबर आहे का नाही. मग ज्याची जेवढी निष्ठा, जेवढी श्रद्धा, जेवढी भावना, तितका आनंद त्याला आहे, त्यातलं प्रेम, गोडी, बरोबर आहे का नाही. काही चिखलतोडीत ते भजनाला जातात ना, काही चिखलतोडीत वारीत जातात, पावसात, चिखलात, उन्हात जातात, किती ऊन असलं तर जातात. मग आता त्या उन्हाचा आणि पावसाचा प्रश्न आहे का याच्या गोडीचा प्रश्न आहे? याच्या गोडीचा प्रश्न आहे ना तो. मग याचा अर्थ ती गोडी ज्याला लागली, ज्याला स्वीकारली, ती कोण? मग आता जे भाविक आहेत त्यांना गोडी लाभली असं म्हणायचं का? असं नाही म्हणायचं कधी. मग अरे ज्यांना गोडी लाभली ते भाविक असतात, ज्यांना गोडी लाभली ते वैष्णवाला गोडी नसती लाभत. वैष्णव सगळी दुनिया असती, वैष्णवाला गोडी नाही. ज्यांना गोडी लाभली, बरं मध्ये बाई म्हणली की लेकुरवाळी झाली असं आहे का ते? मग आई लेकुरवाळी कोणी? जिच्या काखेत मुले तिला आई म्हणायचं का बाई ती आई? सगळेच वारीला जातात मग ते काय सगळे वैष्णव आहेत असं थोडंच येते. तसं काय वैष्णव सगळे चाललेत वारीला, ते वैष्णव काय नाही. मग ज्यांना नामस्मरणाची गोडी लाभली ते वैष्णव आहेत. आणि म्हणून आणि भाविक कोण आहेत? तेच आहेत. असं भाविक आहेत म्हणून त्यांना गोडी नाही. ज्यांना गोडी लाभली ते भाविक आहेत, ज्यांना गोडी लाभली ते वैष्णव आहेत. म्हणून नाथ महाराज म्हणतात, भगवत भजनाचे सुख भक्त जाणती भाविक. भाविकच ते जाणतात ते. आणि ते भाविक कशावरून ठरवायचे? त्यांना भगवत भजनात सुख मिळाले म्हणून आपण त्याच्यावरून ठरवायचं. जिच्या काखेत मूल आहे तिला आपण म्हणायचं आई आहे, लेकुरवाळी आहे, असा प्रकार आहे, तसला प्रकार आहे. म्हणून भावे विन भजन सुख अनोळख अभाविका. भावच नाही मग त्याने किती जरी भजन केलं त्याला गोडीच नाही तर त्याला काही सुखही मिळणार नाही. चंद्रकिरणीचे अमृत जेवी वायसा अप्राप्त. आता चंद्राच्या किरणातून अमृत स्रवतं पण त्या कावळ्याला काही त्याचा उपयोग होत नाही, कारण त्याला काय त्याची जर त्याला गोडीच नाही त्याचं काय होत? तेवी माझे निज सुख निश्चित नव्हेची प्राप्त अभागता. भगवान सांगतात, माझं सुख, माझ्या नामाचं सुख, नामामृतातली गोडी, जे अभाविक आहे त्यांना ती गोष्ट काही प्राप्त होत नाही असो. आणि म्हणून असं या ठिकाणी माऊली म्हणतात, नामामृत गोडी ही वैष्णवा लाथली. म्हणजे हे फक्त हरिभक्त जे असतात, वैष्णव भक्त असतात त्यांनाच नामामृताची गोडी मिळते. इतरांना ती गोडी इतरांना नामस्मरण मिळालं तरी ती गोडी मिळते असं काही म्हणता येत नाही. म्हणून माऊली इथं म्हणतात, नाम अमृत गोडी. नामाला अमृताची उपमा दिली. मग अमृतातलं नामातलं काय साम्य आहे? अमृताचं नामातलं काय साम्य? अमृताला नामाची उपमा दिली त्याचं कारण अमरत्व हे दोघात सारखं आहे. दोघात अमरत्व एवढंच सारखं आहे पण त्याचे परिणाम काय सारखे नाहीत. अमृत हे काय आहे? नास्ति मृतम मरणम यस्मात सा अमृतम. ज्याला मरणच नाही त्याला अमृत म्हणणं, मृतम इथे अमृतम. ज्याला अमृताला मरण नाही आणि ते दुसऱ्याला पण अमर करतं. पण अमृत आणि नामामृत दोघातला फरक आहे. अमृत ही गोष्ट माणसाचं शरीराला अमर करू शकते काही कालापुरती, पण नाम अमृत हे माणसाला कायमचं जरा मरणमुक्त करू शकतं, कायमचं अमर करतं. आणि म्हणून अमृत असतं आणि नाम अमृत हे परमामृत असतं. नामृत अमृत आहे, नाम अमृत हे परमामृत आहे.
आणि मग सर्व रसांचा अंतर्भाव ज्यात होतो तसं नामामृत आहे. त्या जगात जेवढे काय आनंद आहे ते सर्व आनंदाचा समावेश कुठं आहे? तो नामामृत. आणि जगातले जेवढे रस असतात ते सगळ्या रसाचा अंतर्भाव कुठं असतो? अमृतामध्ये. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले, का तीर्थे त्रिभुवनी ते घडते समुद्रावगाहनी. जगातले सर्व तीर्थ असतात ते समुद्रात एकत्र असतात. समुद्रात स्नान केलं का 3.5 कोटी तीर्थाचं स्नान केलं तर जगातले 3.5 कोटी तीर्थ असतात. 3.5 कोटी तीर्थाचं स्नान केल्यासारखं श्रेय तिथं प्राप्त होतं. त्याप्रमाणे ते घडते समुद्रावगा ना तरी अमृत रस स्वादनी रस सकळ. एक अमृत घेतलं तर जगातले सगळे रस त्यांनी प्राप्त केले. तसं एक नामामृत जर घेतलं तर जगातले सगळे आनंद त्याला प्राप्त झाले. अशी काही या ठिकाणी काय केली? तुलना केली आहे. परंतु व्यावहारिक अमृत आणि नाम अमृत याची तुलना होऊ शकत नाही. कारण का? व्यावहारिक अमृताची उत्पत्ती, व्यावहारिक अमृताचे परिणाम फार वाईट असतात. ते फार कष्टदायक असतात. मिळणं कठीण आहे, ते मिळणं कठीण आहे, पचवणं कठीण आहे. आणि पचलं तरी सुद्धा त्याचे परिणाम कुठंही चांगले पाहायला मिळत नाहीत. सगळे वाईट परिणाम आहेत. नाम अमृत हे मिळण्यासही सुलभ आहे, पचण्यासही सुलभ आहे आणि त्याचे परिणाम अतिशय उत्तम आहेत. नाम अमृताचे परिणाम कधीही वाईट झालेले पाहायला मिळत नाहीत. तर ज्ञानेश्वर महाराजांनी त्या अमृताचे परिणाम आणि अमृताची गोष्ट फार सुंदर वर्णन केली आहे. माऊली असं म्हणतात, अरे ते जे काळकुटाचे सहोदर ते जन्माला कुठं आले? ते काळकुट विष आणि अमृत एकाच आईच्या पोटातून आलेत. मग आता एक गोरा झाला आणि एक काळा झाला, किंवा एक जरा सद्गुणी झाला आणि एक काय हे झालं, तर ते सख्खे भाऊच आहेत. ते कोण? विष आणि अमृत सहोदर आहेत. जे मृत्यू भ्याने प्याले अमर, बस त्याला त्या अमृताला घेतलं. कोणी घेतलं? इंद्र चंद्र सगळ्या देवांनी घेतलं. का? आपण मरू नये म्हणून. अरे पण देहाचे पुरंदर 14 जाती ते 14 इंद्र मेलेत एका याच्यामध्ये. मग ते देहाचे पुरंदर 14 जाती. मग हे अमृत घेतलं तर का मेले? मग ते काही कालापुरतं अमरत्व आहे ना त्यांचं. ते काय एवढं अमरत्व नाही त्याचं. आणि म्हणून आयसा कवन एक शराब्दीचा रसन जया वायाची अमृतपणाचा आभास. अरे कुठला एक त्या मुळात समुद्र खार आहे. अगस्ती ऋषींचं मूत्र, आणि त्या खाऱ्यातून निघालं किती चांगलं असायचं ते. त्यात मिठांश खारं आणि ते गोड तीनची स्पर्धा लागली. ते मीठ जास्त म्हणजे तू इतका एवढा कुठं चालला माझ्या पुढे? माझं राज्य साम्राज्य जास्त, तू बैस गप. मग त्यातून ते कसं तरी मिठा आलं, त्यातून ते सगळं बाहेर असं ते. आणि म्हणून कोणतंही कस काय त्या शराब्दीचा कुठंतरी त्यात एक रस आहे. जया वायाच्या अमृतपणाचा त्याला कोणी नाव दिलंय अमृत? मग कोणाच ठाऊक. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कशाचं अमृत ते? इंद्र 17 वेळा प्याला, 17 वेळा मिळाला तो. कशाचं अमृत आलं ते? त्याने काय अमर झालं का? त्याचं अमृताचा आभास म्हणले तयाचा हे मिठांश जे पुरे म्हणून येते. बता जे जे पितात मग त्यांना तिची ती गोडी लागली. मग एकदा पिलं झालं का? त्या 17 वेळा प्यायला पाहतात ते, आणि पुन्हा पुन्हा पितात आणि पुन्हा पुन्हा मरतात. हे अशी गोष्ट आहे गोड्याच्या ती. मग हे तो अवधारी परमामृत साचे. पण हे अमृत आहे, हे श्रेष्ठ आहे, हे परमामृत आहे. आणि हे अमृत घेतल्याच्या नंतर माणसाचे त्याला काय म्हणतो? जन्म मरण जरा इत्यादी पुन्हा त्याला नाही, तो कायमचा मुक्त होतो. असं नामामृताचं महत्त्व सांगितलं त्याला आहे. म्हणजे दुसरी गोष्ट काय? ज्यावेळी ते अमृत काढायचं असतं त्याला ते मंदिराच्या आणायचा, ते समुद्रात घालायचा, वासुकीचे दोर करायचा, मग ते घुसळायचं, ते देवदानवांचं युद्ध, ती भानगड. नामामृताची गोष्ट तशी आहे का? काय नाही. त्याला काय मंदिराकडं समुद्र घुसळायचं आहे मग काढायचं आहे मग युद्ध असं आहे काय नाही. रामकृष्णारी सहज आहे ते. माऊली म्हणतात, अरे बाबा हो, जे मंदिरा चळून ढाळीता, मंदिराच्या ढाळायचं काय काम नाही. मग क्षीरसागरून ढवळीता, मोठा क्षीरसागर एवढं ढवळायचं काही काम नाही. त्याला म्हटले ढवळतं. मग काय अनादी स्वभावता आहे ते आहे, काही करायची गरज नाही. ते जसं तसंच आहे.
पुन्हा ते अमृत निघालं तर त्याला कोंबात घ्यायचं, इथं सांडतंय का तिथं सांडतंय, याला कोण चोरीतंय का त्याला कोण चोरीतंय. पण आमचं नाम अमृत त्याला काय घडायला लागत नाही, त्याला काय भरून नाही ठेवावं लागत नाही. बरं उचलायचं म्हणलं तर जडे लागत नाही. आता तुम्ही महाभारत वाचा, ज्या कालामध्ये गरुड अमृत आणायला गेला होता त्या आपल्या सावतरायला द्यायचं होतं म्हणून काय युद्ध झालंय ते महाराज, माणसाला वाचू वाटत नाही. एवढं त्या गरुडाने युद्ध केलं त्या स्वर्गात जाऊन त्या देवादेखाशी. अमृत त्या रावणाची काय कहाणी झाली होती त्या अमृता करता ते. आणि म्हणून हे फार कठीण आहे. नाम अमृताची गोष्ट तशी नाहीच आहे. नाम अमृत द्रव रुपये नाही, जर दगडासारखं उचलून घ्यायला जड जातं, अशातला पण काय भाग नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे द्रवना नव्हे बद्ध, जेथ जाणे जे रसगंध, ते द्रवय नाही, जडय नाही, सांडायचंही काय काम नाही, काय नाही, जे भलं त्या येशत. आणि कोणाला बी बरं तुम्ही तोंडाने रामकृष्ण हरी म्हटलं पाहिजे ना, अशातला काय भाग नाही. मनाने जर स्मरण केलं तरी सुद्धा तुम्हाला ते आनंद देतं, फळ देतं. आणि म्हणून भलते सिद्ध आठवलीची फावी. मग ते काय ते नामा समुद्रातलं अमृत तुम्ही स्मरण केलं, आणि स्मरण केलं म्हणजे मग तुम्ही अमर झाले असं कधी होतं का हो? असं नाही होणार ना. ते तर प्यावंच लागणं प्रत्यक्ष. काय आमचं नामामृत नाही पिलं तरी चालतं म्हणजे. मग काय नुसतं स्मरण केलं तरी नाम उच्चारल्यासारखं त्याला फल मिळतं, नुसतं स्मरणानेच. असं आहे अनेक अभंग तसं आहे भगवंताचं नामस्मरण. रामकृष्ण आम्ही हे दोन्ही साजेरी, आणि पुढे काय हृदय मंदिरी काय काय तोंडच दुखावलं पाहिजे असलं काय भाग नाही. तोंडाने जे म्हणतात तेच फल तुम्ही म्हणता, स्मरण केलं तरी सहज होते ते. असं. आणि म्हणून असे काही करायची गरज नाही. सहज या ठिकाणी जयाची गोठीच ऐकत खेव, अवघा संसार होऊ वावो, आणि बळिया नित्यता लागे येवो आपण पया. जन्ममृत्यूची भाग हरपोनी जाय निषेक, आत बाहेरी महासुख वाढोचे लागे. म्हणजे नामस्मरणाचं महत्त्व एवढं सांगितलंय. कोणत्याही कष्ट वाचून सहज दोघातला फरक सांगितला. आणि म्हणून हे व्यवहारातलं अमृत कष्टदायक आहे, कठीण आहे, आणि त्याला प्रयत्न करावे लागतात. पण नाम अमृताला कोणते प्रयत्न नाहीत, कष्टदायक नाहीत, परिणाम चांगला आहे, कोणताही बाधा नाही. पण व्यावहारिक अमृताचा बाधा आहे. नाथ महाराजांनी रामायणामध्ये 5 प्रकारचे अमृत सांगितलेले आहेत. त्याला म्हणलंय स्वाद अमृत, उन्माद अमृत, सुषुप्ती अमृत, तृप्ती अमृत. आणि हे अमृत प्रलोभार्थे आणि परमामृत 5वे. आणि भगवान नामाचं हे 5वं परमामृत. तर हे नाम अमृत काही वाईट परिणाम करीत नाही. पण हे अमृत काय काय परिणाम करतं नाथ महाराजांनी फार सुंदर वर्णन केलंय. स्वादामृत अप्सराशी, ते स्वादामृत कोण पितात? अप्सरा पितात. आणि त्या स्वादिष्ट सर्वाशी. सगळ्यांना अप्सरा का आवडतात? कारण त्यांनी स्वाद अमृत प्यायलंय. त्या अप्सरेकरता मग मोठमोठी युद्ध भानगडीत येऊन तुम्हाला पाहिजे, होऊन तुम्हाला पाहिजे ते अप्सरा. आणि त्यामुळे त्या सर्वांना आता. आणि तृप्ती अमृत ते देवाशी. देवाने तृप्ती अमृत घेतलं, पण पुढे काय झालं म्हणले ते क्षुधा त्याशी बांधेना. त्याला भूक नाही लागायची, एवढी गोष्ट खरी, एवढंच झालं. पण पुढे काय मग उन्माद अमृत दैत्याशी. आणि त्या उन्माद अमृत कोण घेतलं? दैत्यानी. ते झाले पण उन्मत्त. परिणाम झाला का त्याच्यावरती. देवाने तृप्ती अमृत घेतलं, पण पडे निवांत. मग काय हातपाय हलायचं काय कामच नाही. काय चांगला परिणाम आहे का? तोही चांगला नाही. त्याने ते उन्मत्त अहर्निशी. आणि सुषुप्ती अमृत ते दिग्गजाशी. आणि त्याने सुखेशी डुललं तर काय मग झोपले ते दिग्गजाने. ते सुषुप्ती अमृत घेतलं, कायम डुकल्या घेतात म्हणले. ते बसले तिथं डुकल्या घेतात, कारण का तिने सुषुप्ती अमृत घेतलेलं आहे ते. तर अशा प्रकारे डुकले ती निद्रिताशी, ते डुल्लने दिग्गजाशी, ते तव अमृत वायसी, आणि देवे सर्वाशी चाळविले. हे असे सगळे अमृताचे परिणाम आहेत. समुद्रातून निघालं आणि भगवंतानी सगळ्यांना थोडं थोडं देऊन टाकलं आणि सगळ्याला कामाला लावलं म्हणते ते. परंतु समुद्रमथीला समजते झाली अमृताची प्राप्ती. कलहो करती देवदैत्य मोहिनी हाती दिदले, आणि मोहिनी रूपे विष्णू जाण, त्याने अमृत विभागून तरा वाढून दिले सगळ्यांना वाटून.
आणि काय केलं शेवटी राखिले आपण परमामृत जेने चुके जरा मरण ते परमामृत विष्णू अधीन. म्हणजे थोडक्यात भगवंताजवळ परमामृत म्हणजे नामस्मरण आहे. असो, बरंच लांबलचक झालं. मुद्दा सांगायचा आहे फक्त एवढा, नाम अमृत आणि व्यवहारातला अमृत दोघातला फरक एवढा असा आहे. असं जे नामामृत आहे ते नामामृत माऊली म्हणतात, नामामृत गोडी वैष्णवा लाभली. ज्यांना ही गोडी लाभली असे वैष्णव आहेत आणि जे जे घेतात ते वैष्णव असतात. हे इतरांना मिळत नाही. आणि म्हणून इतर दुसरं जे अमृत आहे त्या अमृताची आणि या अमृताची तुलनाच होऊ शकत नाही, असं तो भाग. म्हणून माऊली म्हणतात, नाम अमृत ओढी वैष्णवा लाधली आणि योगिया साधली जीवन कळा. योगिया पाचव्या अभंगामध्ये याचं वर्णन केलं आहे, चिंतन झालं आहे. योग्यांना जीवन कळा नाम, त्याला आपण काय म्हणतो आत्मज्ञान, समाधी, हे सगळं त्यांना प्राप्त होतं. पण सहजासहजी होतं का ते? त्याचे किती कष्टदायक आहेत हे पाचव्या अभंगात आपण खूप वर्णन केलं. योग कसं आहे ते, क्लेशोधिकतर देशा मव्यक्ता असे सक्तचेतसा अव्यक्ता हे गतिर्दुःखम देहवद्भिर्वाप्ये, ते खूप मोठं त्याच्यावर वर्णन केलं आहे. तर योग्याला जीवन कळा साधली ही गोष्ट खरी आहे, पण भयंकर कष्टप्रद आहे. ते किती कठीण आहे हे आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून योग्यांना जी जीवनकळा प्राप्त होते ती जीवनकळा आमच्या वैष्णवांना नामामृतातून सहज प्राप्त होते. म्हणून माऊली म्हणतात, नामामृत गोडी वैष्णवा लाधली आणि जी योगिया साधली जीवनकळा ती जीवनकळा आमच्या वैष्णवांना नाम अमृताच्या गोडीतून प्राप्त झाली. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.